लर्निंग कंपॅनियन्स ऑर्गनायझेशन 2018 पासून घुमंत समुदायाने जे मार्जिनलाइज कम्युनिटी आहे एज्युकेशन बाबतीतले त्यांच्यासोबत काम करते. आमचे बेसिकली फेलोशिप मॉडेल आहे. फेलोशिप मॉडेल म्हणजे जे युवा युवती ज्यांना एज्युकेशनमध्ये पेडागॉजीमध्ये काम करायचे त्यांच्यासाठी 2 वर्षांची एक शैक्षणिक यात्रा म्हणूया, लर्निंग प्रोसेस म्हणूया, हे आम्ही रन करते. एकाच वर्गात स्थानीय मातृभाषेचा उपयोग करून शिक्षण कसं द्यावं याच्या जागा एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे वेगवेगळ्या जागेवरनं वेगवेगळ्या क्षेत्रात जागांवरती लोकांवरती समूहांवरती काम करणारे लोक एकत्रित येऊन बहुभाषा शिक्षणावर विचारमंथन करतात आणि एकत्र येऊन विचार मांडतात. तर ते त्यामधनं काही विचार किंवा काही कल्पना घेऊन ज्यांना आम्ही आमचे जे लर्निंग सेंटर शैक्षणिक केंद्र आहेत, आमचे अभ्यास केंद्र आहेत किंवा आमचे मुलं आहेत अजून सशक्त करू शकतो आणि आमची जी काम करण्याची जी पद्धत आहे, जे आमचं काम आहे ते अजून सशक्त करू शकतो. हा मोटिव्ह घेऊन मी इथे आलेलो. जवळपास 5 ते 6 सत्र झालेत आणि जवळपास प्रत्येक सत्रांमधनं बरंचसं असं घेऊन जाण्याला एक सापडलं. म्हणजे इंडिजिनस जे 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 पूर्वापार चालत आलेल्या परंपरा असो, त्यांचे औषधी उपयोग किंवा त्यांच्या संस्कृतीमधनं जीवन जगण्याची कौशल्य असो, मेन स्ट्रीम कशाला म्हणायचं, काय आपण मेन स्ट्रीम आहोत की ते मेन स्ट्रीम आहेत, मार्जिनलाइज कोणाला म्हणायचं, फार आतील भागात राहतात तर आतील भाग कोणाला म्हणायचा, या सगळ्या प्रकारचे प्रश्न मनात उठत आहेत. बहुभाषीय शिक्षणासंदर्भातले बरेचसे प्रश्न तसेच त्याविषयीचे विचार घेऊन मी इथून चाललो आहे. एक खूप महत्त्वाचं आणि आवडीचं सेशन इथे झालं की कॉन्टेक्स्टला धरून पुस्तकं कशी निर्माण करायची, वाचन साहित्य कसं निर्माण करायचं, त्याचे काही लिमिटेशन्स असू शकतात, त्याचे काही स्ट्रॉंग पॉईंट्स असू शकतात, त्यावरती विचारमंथन आणि म्हणजे प्रथम एज्युकेशन, एकलव्य, बरेचसे अशा ऑर्गनायझेशनचं जे ॲक्च्युली मुस्कान झालं, स्वतःच्या रीडिंग मटेरियल्स डेव्हलप करत आहेत मुलांना वाचनासंदर्भातले. सो त्यातनं खूप सारे आयडियाज जेणेकरून मी माझ्या मुलांसाठी, माझ्या संस्थेसाठी एक अभ्यासक्रम किंवा वाचनासाठीचे पुस्तकं निर्माण करू शकतो, जेणेकरून जे त्यांच्या जीवनाला धरून असतील, जे आयुष्यातल्या दैनंदिन जीवनाला धरून असतील, जेणेकरून त्यांची रुची ते वाचण्याकडे वाढेल. बरंचसं घेऊन चाललो आहे. खूप सारी क्लॅरिटी घेऊन जाण्यापेक्षा, खूप सारी स्पष्टता घेऊन जाण्यापेक्षा खूप सारे प्रश्न घेऊन जाणं नेहमी महत्त्वाचं असतं.